अहिल्यानगर शहरात दुर्गा माता दौड मार्गावरील माळीवाडा बारातोटी कारंजा या ठिकाणी स्वागतासाठी काढलेल्या रांगोळीत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशी रांगोळी काढल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे। या रांगोळीच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरून कोटला स्टँड परिसरात रास्ता रोको आंदोलन केले। मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या या वादग्रस्त रांगोळीमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता। मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरून केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। आंदोलनादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कोटला स्टँड या ठिकाणी आंदोलकांवर लाठीचार्ज केला। पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगवले आणि रस्ता मोकळा केला। दरम्यान ही वादग्रस्त रांगोळी काढल्याप्रकरणी आरती संग्राम रासकर आणि संग्राम रासकर यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी शहरात तणावाची परिस्थिती कायम आहे। पोलिसांनी शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। गेल्या अर्धा तासापासून काय आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी रांगोळी काढलेली होती। त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्या विरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं। त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं। त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली, त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात नव्हते। त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू केली। त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई पोलीस करत आहेत। लोकांना याद्वारे आम्ही आवाहन करतो की आपणवरती विश्वास ठेवू नये। अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे। आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।